बघितलं जातं फॅमिलीवाल्यांनी नाही बघितलं ते. मित्रांनो आईच्या रॉन टॉप झालेला आहे. 4 लोकांना एक मुतल आलेले 4ची 4 वाग चाललेले एवढी तर जागो पूर्ण करायला आई दोघं असे ना पब्लिक मी तुमचा लाडका चेत आहे. आम्ही चाललोय मूत आहे ना बघू शकता कुठं वॉशरूमला बोल रे आपण मराठी इंग्लिश नाही इंग्लिश कट्टर मराठा आम्ही कट्टर मराठा इंग्लिश नाही चलता हमारे इधर अरे हिंदी बोलतात आपण बरं का मंचमध्ये कंप्लेंट हा तो बजरंगचे कार्यकर्ते पपलू जाऊ नको आम्ही आमच्या मी काय बोललो होतो मी बस रे आलं का बदलामध्ये पहिल्या याच्यात काढलं पण विषय शॉर्ट झालाय. इथं माझ्या धाग्यावर बस पुढे इकडे बघा आज गाईजले पेलेले तोंड दाखव रे बघितलं इकडे बघा कोण्या बसलाय इकडे हे भाऊ बसलाय तिकडे गँगची भांडणं चाललेत आणि आम्ही इकडे बसलोय. तर मित्रांनो याला मागा धरणं गेला अर्धा तास मी चुतात काढलेला आहे. याला वाटतं मी पिलोय चुटतंय मला तुला खरंच वाटलं ना मागा खरं म्हणून दिसतोय वाटलं ना पण आम्ही म्हणतोय पिल्लेलं आहे. अरे तुझ्यासारखं घाण नाही रे मी सवय नाही मला तुझा समजून ठेवला मला हिने मागास पासून मी विषय असा आहे मी पाकिस्तानी आहे नाही का भाऊ कमलेश भाऊ तुम्ही काय बोलत नाही काय विषय अरे एवढा अमिरांमध्ये गरीबाचं काय काम असतं अरे भाऊचं एवढंच म्हणणं आहे की भाऊच चॅनल आहे भाऊ म्हणतोय फुकाट मध्ये कंटेंट भेटतंय करून बाकी नंतर यांच्या इच्छी दीपक भाऊ तुमचा काय विषय यांचा काय विषय नाही आपल्याकडे तिकडे बघा आशिकी तुम मुझसे प्यार करती है कि नहीं आशिकी थांबा तुम मुझसे प्यार करती है कि नहीं करती है नहीं पता प्यार करती है नहीं करती है तर मग तुम्हाला गाड देणार होता काय झालं स्टोर चालू होणार रे ओ सर पोरं चाललेत हात करा एकदा हात टॉपचा विषय थांबला इथं कसं आहे ना पब्लिक जमतंय भाऊचा करतो निघलेला आहे दाखव प्रश्न घुसायचं ना मागे काय पण महाराष्ट्र शासन म्हणजे मी व्हेरीफाईड पर्सन आहे यांच्यावरती आरोप टाकण्यात आलेला हे न्यूटनचं पोरग आहे तर भाऊ अरे येणे महाराष्ट्र माणूस सरकारी माणूस आहे भाऊ मी दाखव एकदा आहे बघा सरकार मान्य रिपोर्टर आहे भाऊ भाऊ तुला जनताला सांगायला लागेल सगळं पब्लिकचं म्हणणं भाऊ तू न्यूटनचं पोरग आहे म्हणते आरोप टाकलेला आहे असं आम्ही आरोप टाकलेले माझं काय म्हणणं आहे
मी पहिली गोष्ट न्यूटनचं पोरगा नाहीये. तू कुणाचा पोरगा इथे सांगू? मी माझ्या बापाचं पोरगा आहे. त्या बापाचं नाव काय मग? म्हणजे ए भाऊ रिपोर्टरचं काढ. म्हणजे भाऊ लोकांचं असं म्हणणं आहे, हा न्यूटनचा पोरगा नाही तर बापाच आहे. हा ऑफ टॉपिक आहे. याचा अर्थ एकच होत नाही. भांडण नाही भांडण नाही भांडण नाही भांडण नाही भांडण आहे. इकडे कोणी तिकडे तुम्ही. याच्या बापाचं नाव म्हणजे न्यूटन आहे, कारण काय याचा बापच आहे आणि लोकांचं तर म्हणणं आहे, हा न्यूटनचा आहे. तर न्यूटन ऍपल. हा बघा अजून एक आला ऍपल आला ऍपल. आई तू काढ. स्टीव्ह जॉब्स. लोकांचं म्हणणं आहे यो आणि स्पीकर आले होते, तर याच्यावरती भाऊ तुमचं काय ओपिनियन आहे? भाऊ खोटं बोलू शकत नाही, सरकारी आहे भाऊ. हा सरकारी हे बघा. ऐका ना बघा हनी सिंग. ऐका गाईस, माझ्याकडे काही शब्द नाही बोलायला, मला माफ करा. म्हणजे याच्यावर साफ केंद्रित होतं, गुन्हेगार तर तोंड लपवत आहे. महत्वाचा मुद्दा सरकारी माणसे आम्ही. कुठला मुद्दा स्पेअर पार्ट बोला की रेकॉर्ड भाई पब्लिकला दिसलं पाहिजे. पब्लिकला दिसलं पाहिजे. दुकान म्हणणार काय हार्डवेअरचं दुकान म्हणणार मी काहीच बोलणार काय समजा विषय. मला काय करायचं मला काय करायचं गाडीचं काम तुमच्या गाडीचं काम कधी नाही गाडी बंद पडलं मग इथं कसं कसं आहे ना आमचा अरे कॉन्ट्रोवर्सी की जर गाडी खराब झाली तर तू पुढे नाही. मुद्दा असा आहे की गॅरेजवर जाणार का हार्डवेअर वरती जाणार? पानाच्या दुकानावरती जाणार. याला भाऊ याच्यावरती ट्रोल केलेला भाऊ. समजा विषय भाऊ. लय घाण टाकला, लय घाण डायलॉग, लय घाण. तू काहीतरी डायलॉग बोल. तू डायलॉग बोल. इथं काहीतरी विषय झालाय. याचा घे आवाज बंद करा. भाऊ सरकार मान्य भाऊ तर या दोघांची कॉन्ट्रोवर्सी झालेली हार्डवेअर आणि गॅरेज, याच्यावरती भाऊ तुझं काय ओपिनियन आहे? भाऊचं म्हणणं आहे की भाऊ डायरेक्ट पान शॉप वरती जातो, हार्डवेअर गॅरेज वरती जात नाही. त्याच्यावरती तुझं काय ओपिनियन आहे भाऊ? काय नाही भाऊ कुठे जाणार मी सांगतो. सध्या पाऊस चालू आहे, चड्डा वाढत नाही वाढत नाही. सगळ्यांनी भाऊ डोनेशन करा, भाऊला 5 रुपये टाका. भाऊ जॉकी अंडरवर घ्यायचे जस्ट मला खबर आलेली, भाऊनी जर का रुपाची चड्डी घातली तर रुपाने पोलीस कंप्लेंट घेतली, तिची चड्डी घेतली. रुपाची चड्डी घेतली तुझ्यावरती भाऊ आरोप टाकलेला आहे. इथे FIR आलेली आहे भाऊ आमच्याकडे. रुपा माई जेपे म्हणजे याचा अर्थ एकच झाला भाऊ, याचा अर्थ एकच झाला. हिची जे निक्कर घालत होती इथं, याचा अर्थ हा पण आजपासून निक्कर घालतो, कारण याच्या सामान्य चेनी चड्डी घातलेली. 5 ओळ पडलं ना चड्डीला. किती पडले. आजचा आपण इंटरव्ह्यू संपवतोय.